संपूर्ण भारतवर्षामध्ये राखी पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व आहे आणि अवघ्या काही दिवसांवर राखी पौर्णिमा येऊन ठेपलेली आहे। खरं तर लाडक्या बहिणीच्या योजनेचे पैसे जे आहेत ते लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेले आहेत आणि सोलापूरमध्ये आपण बघू शकताय की मार्केटमध्ये लाडक्या बहिणींची लगबग जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। खरं तर रक्षाबंधन हा सण भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा सण मानला जातो आणि त्याच अनुषंगाने सोलापूर मधल्या बाजारपेठा ज्या आहेत त्या भरून निघाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। खरं तर वेगवेगळ्या स्टॉलवरती वेगवेगळ्या थीम ज्या आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। त्या दाखवण्यात आलेल्या आहेत। खरं तर आपण या एका स्टॉलवरती आहोत आणि आपण जर या स्टॉलवरती बघितलं तर अखंड हिंदुस्थानातील 2 भाऊ आणि 1 बहिणीचं प्रतीक असलेलं एकमेव मंदिर जे आहे, जगन्नाथाचं जे मंदिर आहे, ओडिशा मधलं जे मंदिर आहे त्याची थीम या ठिकाणी वापरण्यात आलेली आहे। खरं तर भावा आणि बहिणीचं एकमेव मंदिर जे आहे ते पुरी जगन्नाथला आहे आणि त्या ठिकाणची थीम जी आहे ती या ठिकाणी वापरण्यात आलेली आहे। खरं तर लहान मुलांसाठीच्या राख्या वेगळ्या आहेत, प्रौढांसाठीच्या राख्या वेगळ्या आहेत, सोन्यामधल्या राख्या वेगळ्या आहेत, चांदीमधल्या वेगळ्या आहेत, विविध धातूमधल्या राख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। आपल्यासोबत या दुकानाचे मालक आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। काय सांगाल दादा? खरं तर प्रत्येक वर्षी हा सण काहीतरी नवा प्रयोग, काहीतरी नवीन थीम घेऊन येणारा असतो। यंदाची राखी पौर्णिमा जी आहे ती लाडक्या बहिणींसाठीची विशेष आहे, कारण लाडक्या बहिणीच्या योजनेला यंदा 1 वर्ष पूर्ण होत आहे। कशा पद्धतीचा प्रतिसाद तुम्हाला मिळतोय आणि काय नवीन प्रकारच्या राख्या तुमच्याकडे आल्या आणि कशाची मागणी जास्त आहे? आजपर्यंत आम्ही पाहत आलो की प्रत्येक गोष्टीला बार्गेनिंग व्हायचे, पण आता लाडक्या बहिणीला जे पैसे मिळते त्याच्यामुळे ते महागड्या राख्यांकडे जास्त त्यांचा कल गेलेला आहे। अमेरिकन डायमंड्स म्हणा, तुम्ही मोठे मोठे स्टोनची राख्या म्हणा, महागड्या राख्या म्हणा, आज ते भावाला घेताना थोडीशी त्यांची शंका म्हणजे त्यांना होत नाहीये। अगोदर कसं पैशाची त्यांच्याकडे अडचण असायची, 20ची राखी, 30ची राखी, आज 150, 200, आज 22 कॅरेट चांदीची राख्या देखील आम्ही इथे विकतोय। 900 रुपयेपर्यंत, 1000 रुपयेपर्यंतची राख्या आहेत, त्या देखील घ्यायला ते थोडं पण कचरत नाही आहेत महिला। आणि महिला वर्गामध्ये खूप आनंद आहे या पैशांमुळे, तर की बाबा जेणेकरून त्यांना खर्च करायला पैसा मिळतो। मी तर म्हणतो त्यांना आता भावाकडनं पण अपेक्षा राहिली नाही, आपल्या शिंदे साहेबांकडनं जे मिळतं त्याच्यातच ते खूप आहे। साधारण किती रुपयांची उलाढाल या संपूर्ण उत्सवाच्या काळात होते? कारण सोलापूरची बाजारपेठ ही नेहमीच अशा उत्सवांसाठी भरलेली असते आणि राखी पौर्णिमा हा काय त्यातून चुकणारा विषय नाहीये। त्यामुळे कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे आणि कशा पद्धतीची उलाढाल या बाजारपेठेमध्ये या सणाच्या निमित्तानं? सण म्हणतो आपण लहान असल्यासारखा दिसतो, पण 2-3 राज्यातून इथे राख्या येतात, कलकत्ता, गुजरात, राजस्थान, आपल्या महाराष्ट्रातून। आज अरबो रुपयांची इथे नाही का ह्या गोष्टीची विक्री होते। छोट्या प्रमाणात जरी पाहायला गेला तुम्ही तर इतका जास्त त्याचा नाही का वाव वाढलेला आहे राख्यांचा, की एक मोठा सण झाला आणि भरपूर जणांचे घर याच्यावर चालतात। छोटे दुकानदार आज एक छोटासा स्टॉल जरी घातला तरी जवळपास 6-7 महिन्याचा त्यांचा खर्च निघतो। हो, नक्कीच आपण बघू शकतोय की लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे यंदाच्या राखी पौर्णिमेला स्टॉलवरती लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केल्याचं एकूणच चित्र सोलापूरच्या बाजारपेठेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। त्यावरपासून विजय आवटेसह विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।